अगं सारंगचं लग्न होत आहे. काळजात कसं चर होत असेल ना हे सगळं ऐकून. लग्न होईपर्यंत ना सारंगच्या घरी नाही जायचा, नाही तर तुला माहितीये सारंगचं काय होईल ते. चल आपल्याला निघायचंय. कुठे? चल. थांबा जगन्नाथजी. ऐश्वर्या, सारंग. नील जाना. जगन्नाथजी थांबा, मी ह्यापुढे नाही जाऊ शकत. हे जे काही समोर चाललंय यासाठी हा सगळा गाड घातला होता, यासाठी तुझं लग्न लावून दिलं होतं. जगन्नाथजी, तुमचं नेमकं दुःख काय आहे? मला मान्य आहे सानिका सोबत जे काय झालं ते वाईट होतं, त्याचा बदला घ्यायचा म्हणून तुम्ही माझं लग्न मेहेंदळकरात लावून दिलं. तो तुमचा प्लॅन होता, तो यशस्वी नाही झाला याचं दुःख होतंय का तुम्हाला? अशी वाजवीन ना कानाखाली. काय बोललीस? देऊ का शेक? जास्त तोंड आलंय का? अगदी सानिका सारखी आहे.
या घरात तुला दिल्यानंतरही तू यांचा गैरफायदा घेतला नाहीस, मग तुझ्या मागे मागे फिरत असतो बाप म्हणून. काय वेड आहे मी? अगं काळजी वाटते तुझी. हे बघ, हे आत्ताही थांबू शकतं. मी जबाबदारी घेतो. चल आज जाऊन राडा करू. नाही. चल. नाही जगन्नाथजी, मी या घरात पाऊल सुद्धा नाही ठेवू शकत. सारंगवर प्रेम नाही आहे? नाही आहे का? तसं असेल तर सांग. तुझी शांतता सगळं काही सांगून जाते. का करतीस हे सगळं? हे बघ, अजूनही संधी गेलेली नाहीये. मी सगळी जबाबदारी घेतो म्हटलं ना. हे बघ, मी तुला परत एकदा सांगतो, हातात आलेली ही संधी जर आपल्या चिमटीतनं सटकली ना, तर आयुष्यभर तुला पश्चाताप करावा लागेल. नंतर सगळं आठवेल, मग माझीही आठवण येईल. तेव्हा काहीही होऊ शकणार नाही. म्हणून सांगतोय. कसं समजू तुला? तुला काय करायचं ते कर. कळलं ना? आता तुला काय करायचं ते कर. काय करतोयस? डोक्यावर पडलायस का? इथे का आलायस तू? अगं मला करमत नव्हतं. म्हटलं लग्नाआधी तुला एकदा भेटा, आणि तसंही तुझ्याशी थोडं महत्वाचंच बोलायचंय मला. ते आता शक्य नाहीये, ही योग्य वेळ नाहीये. तू जा इथून, आपण नंतर बोलूया. सॉरी हा. म्हणजे हा माझा कॉल आहे, हा तुझा कॉल नाहीये. मला आत्ताच बोलायचंय तुझ्याशी. तुला सांगितलं ना, आता शक्य नाहीये आकाश. ओके, मग विचार कर अस्मी. म्हणजे तुला बोलायचं नाही हा कॉल तुझा आहे, पण मग मला माझा कॉल घ्यावा लागेल हा? म्हणजे अगं म्हणजे काय, हा जो सगळा रंगलेला डाव आहे ना, हा उधळून लावावा लागेल ना. तू असं ऐकणार नाहीयेस. नो वे. आकार, आज ही हळद होऊ दे. आपण बाहेर भेटून बोलूया. ये. सारंग, आता तुझी उष्टी हळद अस्मीला लावू आम्ही. अस्मी, अस्मी. सारंग, फंक्शन संपल्यानंतर एक फोटो सेशन करायचं. फोटो काढायचं विसरू नका, कळलं का? अस्मी, अस्मी कुठे? काय रे? ते काय, मला पण हळद लावायची होती सारंग दादाला. अगं अस्मी, वहिनी बाहेर सगळे वाट बघतायत, काळजी करतायत तुझी. चल ना. अच्छा, मी या घरची सून होणार आहे म्हणून इतका चेंज. वा, लवकर शहाणा झालास. हो का? बरं वाटलं काळजी बघून. एक सांगू, आईचं ऐकत जा रे सोहम. म्हणजे मी सुद्धा तुझं ऐकेन. हो. वहिनी, या साडीत खूपच सुंदर दिसतेस. म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. थँक्स. बरं, मी एक विचारू, आज काय करत होतीस?
काही नाही. निघायचं? सगळे वाट बघत असतील ना? हा निघूया चल. तुम्हाला न सांगता न विचारता निघून गेलीस सावली. पण मला तुझे भास होत आहेत सावली, हे असे सतत माझ्या नजरेसमोर दिसतेस तू. नकळतपणे तू तुझी सवय लावलीस मला. नकळतपणे आपलंसं केलंस. याआधी असं कधीच झालेलं नाही, कधीच नाही. माझी चांगली मैत्रीण झालीस तू. या मैत्रीला काय म्हणावं नाही माहिती मला. आज मला हळद लागली असं मला आठवतंय. माझी उष्टी हळद तुला लागावी म्हणून जगन्नाथजींनी काय कष्ट घेतले होते. पण ते सगळं का शक्य झालं तुला माहिती? तुझ्या विठुरायाने ते सगळं घडवून आणलं. आज पण माझी मनापासून खूप इच्छा आहे तुझ्या विठुरायाने कल्पनेत का होईना पण माझी उष्टी हळद तुला लावावी. असेच भास होत आहे. नाही सांगू शकत मी कोणालाच माझ्या मनात काय होतंय, काय घडतंय, काय विचार येत आहेत. नाही सांगू शकत. खूप सवय लागली आहे तुझी. आता काय करू? हा तर लग्नाच्या मंडपात सुद्धा फिरतोय. हा सारंग सरांना काही इजा तर करायला आला नसेल ना? त्याने जे काही सांगितलं ते मी सगळं केलं, मग का आलाय हा? मी सारंग सरांच्या बरोबर आहे म्हणून याला प्रॉब्लेम आहे का? मला निघायला हवं. खरंच सवय झाली. चलो आली आली येच. छान दिसतेस. बस बस.
फोटो काढूया हो चला. एक मिनिट. आज मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, सो तुम्ही जरा बाजूला होता का? मला मॉम सोबत फोटो काढायचा आहे, चालेल ना मॉम? ऑफकोर्स. ऐश्वर्या ती बरोबर बोलते, आज तिचा दिवस आहे. तू बस तिथे. आत्ता हिला फ्रेम बाहेर केलंय, उद्या घरातल्या फॅमिली फोटोच्या सुद्धा बाहेर करेल. आता मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं. तू सांगितलं नाहीस तुझं सावली वहिनीवर प्रेम आहे की नाही. आणि प्लीज तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते मला सांग. भाऊ आहेस तू माझा. तुझ्या सगळ्या चुका मी आईपासून लपवल्या. नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहिलोय. पण माझ्या चुका लपवताना स्वतः इतकी मोठी चूक कधीच नाही केलीस तू दादा. स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न करून खूप मोठी चूक करतोयस. आणि का? माझ्यासाठी नको करूस प्लीज. मी बघून घेईन माझं. त्याची काळजी नको करूस. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझं सावली वहिनीवर प्रेम आहे हे खरं आहे? मला कळत नाही मला काय होतंय. अजूनही मला असंच वाटतंय की सावली मला सोडून गेलेली नाहीये. खूप आठवण येते. भास होत आहेत सतत. याआधी असं कधीच जाणवलं नाही, पण आता जाणवतंय. जाणवत आहे ना? मग चल सावली वहिनीला घेऊन येऊया. चल. वेळ निघून गेली आहे सोहम. आता जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीला मी सरेंडर केलंय. आता समोर जे काही येईल त्याला सामोरं जायचं. आईला अजून त्रास नाही देऊ शकत नाही. पण एका गोष्टीची जाणीव मला झाली. सावलीवर माझं